असं आहे की कोल्हापूरचा मी मूळचा आहे. जवळजवळ 2004 पासून भारतीय जनता पार्टीचं माननीय नितीनजी राज्याचे अध्यक्ष झाल्यापासून जे काम सुरू केलं त्याच्यामध्ये जबाबदाऱ्या खूप वाढल्या, पण केंद्र कोल्हापूर काही सुटलं नाही. 19ला माननीय अमितभाईंनी अखिल भारतीय अध्यक्ष असताना आदेश दिला, सूचना केली की पुण्यात लढायला गेलो, लढलो, जिंकलो. सरकार आलं नाही, राज्याचा अध्यक्ष झालो. पुन्हा सरकार आलं, राज्याचा मंत्री झालो. पुन्हा सेकंड टाईम कोथरूड लढलं, परंतु कोल्हापूरची नाळ कधी तुटली नाही, सुटली नाही आणि ती कधीही तुटणार नाही, सुटणार नाही. आणि त्यामुळे एकनेक कार्यकर्त्याशी व्यक्तिगत संबंध, त्याच्या व्यक्तिगत अडीअडचणीमध्ये सहभागी होणं, यामुळे आज स्टेशनवर आलेला कार्यकर्ता वर्ग, नेता वर्ग जो आहे तो असं स्वाभाविकपणे आला आहे. थोडी गॅप पण माझी पडली, जवळजवळ 48 दिवसानंतर मी आज कोल्हापूरला येतो, कारण खूप मधल्या काळामध्ये निवडणूक, निकाल, सरकार बनणं, मंत्रिमंडळात प्रवेश, खातं ठरणं, अशा सगळ्याच्यामध्ये खूप गॅप पडली. त्यामुळे सगळे उत्स्फूर्तपणे आलेत. मला खूप बरं वाटलं. 19ला ज्यावेळेला मला हे मंत्रिपद मिळालं त्यावेळेला अनेकांना असं वाटलं की दादाला सायडिंगला टाकलं, पण आम्हा काही जणांनाच माहिती होतं. दिल्लीने अशी सूचना केली की 2020 साली नवीन शैक्षणिक धोरणाची न्यू एज्युकेशन पॉलिसीची माननीय मोदीजींनी घोषणा केल्यानंतर त्यावेळेचं जे सरकार होतं उद्धवजींचं, त्यांनी हा निर्णय केला की आम्ही नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणार नाही. परिणामी 22ला ज्यावेळेला सरकार आलं त्यावेळेला असाच शिक्षण मंत्री हवा होता की ज्याला जुना अनुभव यातला आहे. 20 वर्ष मी विद्यार्थी परिषदेमध्ये एक विद्यार्थी ते ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी, एक विद्यार्थी ते अखिल भारतीय सरचिटणीस काम केल्यामुळे मला हे सगळंच माहिती होतं. आणि त्यामुळे दिल्लीने अशी सूचना केली की तुम्ही चंद्रकांतला हे खातं द्या. आणि गेल्या 2.5 वर्षात आपण पाहिलं असेल, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये आम्ही देशामध्ये दुसरे आलो. पहिलं तामिळनाडू आहे, दुसरं महाराष्ट्र आहे. काही विषयात तर आम्हीच फर्स्ट आहोत. आता हे अजून पुढे चालवायचं आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी पूर्ण झाली नाही, म्हणून पुन्हा एकदा दिल्लीची अशी सूचना आली की एकाच माणसाकडे सलग खातं राहिलं तर त्यातल्या खूप गोष्टी करता येतील. तुम्ही पुन्हा माझ्याकडे खातं आलंय. 100 दिवसाचा रोडमॅप तयार करायला सांगितलेलं आहे. कशा पद्धतीने पुढचं रोडमॅप झालं? आमचा रोडमॅप तयार झाला. त्याचं माननीय देवेंद्रजींच्या समोर प्रेझेंटेशन झालं. देवेंद्रजी खूप खुश झाले, कारण इतक्या बेसिक गोष्टी आम्ही आता काढल्या आहेत. जसं आता पहिला कार्यक्रम आमचा 1 जानेवारी ते 15 जानेवारी आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 43 लाख विद्यार्थी संख्या, ज्याला आपण स्टुडंट पॉप्युलेशन म्हणतो, त्यांनी 15 दिवसात एक पुस्तक वाचायचं आणि त्या पुस्तकावर त्याला वाटेल तसं रसग्रहण लिहायचं, ज्यावर त्या कॉलेज लेवलला पहिला, दुसरा, तिसरा नंबर निघेल, विभाग लेवलला 3 नंबर निघतील, राज्याचे 40-50 जणांचा 3 दिवसाचा वर्कशॉप होईल, वाचायचं कसं, लिहायचं कसं. तर ही खूप मोठी युनिक कल्पना आहे की एका महिन्यामध्ये 1 ते 15 जानेवारीमध्ये 43 लाख विद्यार्थी एक पुस्तक वाचून पूर्ण करतील. एक उपक्रम नंतर महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजी घोषित करणार आहेत की शांतता महाराष्ट्र वाचताय असं म्हणून 1 तास देणार आहेत. पण त्या 1 तासामध्ये त्या पुस्तकाची 4 पानं वाचणं होईल, पण त्यातून अख्खा महाराष्ट्र 14 कोटीचा एका वेळेला वाचेल. पण आमच्या याच्यामध्ये 15 दिवसामध्ये एक पूर्ण पुस्तक, 1 प्राध्यापकांच्या प्रशिक्षणाची मोठी योजना झाली, 2 नवीन शैक्षणिक धोरणामधल्या ज्या शंका आहेत त्यासाठी 1 पूर्ण दिवस आमचा सगळा संबंधित वर्ग ऑनलाईन अवेलेबल राहणार आहे. काय विचारायचं ते विचारा, स्पष्टता करून घ्या, पण अंमलबजावणी करा. म्हणजे खूप गोष्टी आहेत. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगची पुस्तकं आम्ही मराठीत केली, आता बाकीची सगळी पुस्तकं मराठीत करायची आहेत. एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आहे, ते इंट्रोड्यूस करायचे की ज्यात प्राध्यापकाने कुठल्याही भाषेत शिकवावं, मुलाला आपल्या मातृभाषेत ऐकायला मिळेल. म्हणजे खूप गोष्टी आहेत. कोल्हापूरचं पालकमंत्री आपल्याला मिळावं यासाठी कार्यकर्ते आहेत आपल्याला स्वागत करताना पाहायला मिळत आहे. काय सांगाल? नाही, असं आहे की मी परवाही म्हणलं की समन्वयाच्या आधारे, हे कोणी विचारलं की बा तुमचा आग्रह काय, तर माझा आग्रह समन्वयाचा आहे, सामोपचार असा आहे. त्यामुळे त्रिमूर्ती जी ह्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली, म्हणजे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा, ह्यांना कुठले जिल्हे, तिथलं पॉलिटिकल वातावरण, तिथलं कास्ट कॉम्बिनेशन, कॉस्ट कॉम्पोजिशन, या सगळ्याच गोष्टी त्यांना कळतात. त्याप्रमाणे ते कुठल्या जिल्ह्याला कोणाची आवश्यकता याच्या जोड्या लावतील. मंत्रिमंडळाची खाती या विषयातही तुम्हाला अशीच उत्सुकता होती
की का लांबवत आहेत, काय होणार आहे, भांडणं होणार आहे, की मला होणार काही झालं नाही, सगळं व्यवस्थित झालं. तुझं पालकमंत्री पण व्यवस्थित होते. दादा, मस्साजोग प्रकरणावरून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते. काल मोर्चा देखील त्या ठिकाणी निघाला. जितेंद्र आव्हाड, संभाजीराजे वगैरे उपस्थित होते. माननीय देवेंद्रजींनी सभागृहामध्ये 6 दिवसाचं अधिवेशन असूनही जवळजवळ 4-4.5 तासापेक्षा जास्त वेळ चर्चेला दिला. सगळ्यांनी आपल्या भावना मांडल्या. देवेंद्रजींचं त्यावेळेचं उत्तर हे अक्षरशः, मी तर वरच्या सभागृहात काही काम करत होतो, मला कळलं की रिप्लाय सुरू झाला, मी धावत परत खाली आलो आणि अतिशय शांतपणे ऐकलं. आपणही ते ऐकलं असेल, इलेक्ट्रॉनिक माध्यमाने सगळ्या महाराष्ट्राला दाखवलं. त्यात त्याने कुठलीही, ज्याला भीड म्हणतात तशी ठेवलेली नाही. अतिशय स्पष्ट शब्दामध्ये मी कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही आणि ते त्या प्रकाराने स्टेप्स घेत आहेत. आता मला हे मान्य आहे की घटनाच इतकी भीषण आहे की लोकांनी रस्त्यावर उतरणं, भावना व्यक्त करणं ह्यात काही चुकीचं नाही, पण त्यांनी आश्वस्त झालं पाहिजे की देवेंद्रजी कोणाला सोडणार नाही. पण धनंजय मुंडे यांची पहिल्यांदा मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा किंवा त्यांचा राजीनामा घ्या अशा पद्धतीची मागणी नाही, मान्य देवेंद्रजी ठरवतील. शेवटी राज्याचे मुख्यमंत्री हे एक असं व्यक्तिमत्व असतं, ही अशी एक ताकद असते की त्यांच्याकडे, म्हणजे ठीक आहे ते कामं वाटून देणारे आहेत, डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवरवाले आहेत, पण संविधान असं सांगते की त्या राज्याचे सगळे निर्णय हे त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यायचे असतात. तर मुख्यमंत्री देवेंद्रजी हे समर्थ आहेत, ते त्यातला योग्य निर्णय करतील. त्यांच्याकडे डावा उजवा कधी नसतो. कधी त्यांनी आपला माणूस त्याला पद द्या, आपला नाही त्याला दूर करा, असं कधी केलं नाही. त्यामुळे जो कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई करतील. याचवरून सुरेश धस यांनी काही अभिनेत्रींची नावं घेऊन ज्या पद्धतीने वक्तव्य केलं, नव्या वादाला कोण फुटले त्यामुळे? मी मान्य सुरेश धसजी माझे परम मित्र आहेत. प्रचंड अभ्यासू आहे. आपल्या डोक्यामध्ये जे आहे ते मांडण्याची हातोटी त्यांना आहे. या विषयामध्ये सुद्धा स्वतःवर बेतेल याची काळजी न करता ते संघर्ष करतायत. यात काही अडचण नाही आणि असं करायलाही पाहिजे. सत्ताधारी पक्षाचा आमदार असूनही इतका घणाघात करणं हे सोपं नाही आहे. पण मी त्यांना असं म्हणेन की आपल्या समाजाने, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत ना आपण, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचं चारित्र्य, तिच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमीच काळजी घेतली. ते आपण सगळेजण जाणतो आणि त्यामुळे अशा प्रकाराने वाद चाललेला आहे कुठला तरी दुसरा, राजकीय, प्युअरली राजकीय आहे, सामाजिकही आहे, संवेदनशील पण आहे, पण त्याच्यामध्ये अशा काही अभिनेत्रींचं नाव जोडणं. सुरेशजी माझे मित्र आहेत, मी त्यांना फोन करून सांगणार आहे. मी 2 दिवस गुजरातमध्ये प्रवास होतो, ट्राय केला, लागला नाही. आज मी बोलणार आहे. सुरेशजी, कोणाही महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल, बदनामी होईल असं आपण काही बोलता कामा नये. प्राजक्ता मळीने पण काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे, पण मी सुरेशजींना स्वतः विनंती करणार आहे की बाबा, पार्टीचे एक आमदार असूनही तुम्ही हे करतात, तर ह्याबद्दल 2 मतं आहेत. किंवा पार्टीचे तुम्ही कार्यकर्ते आहात तर पार्टीमध्ये बोला, पण तरीही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही बोलला नाहीत तर लोक तुमच्या मागे राहणार नाहीत. आणि तुम्ही, मला माहिती आहे की मराठा आरक्षणाच्या आंदोलनानिमित्त पाहिलं की सुरेश धस ही एक आग आहे आणि त्यामुळे त्यावर मी काही टिप्पणी करणार नाही की त्यांनी BJPचा आमदार असून असं करावं की न करावं. त्यांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून केलं पाहिजे. पण प्राजक्ता माळी असं नाही, 2-3 नावं घेतली, तर ते काही त्यांनी करू नये अशी मी त्यांना विनंती करणार. दादा, निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून अन्य पक्षात गेलेले काही नेते किंवा जे काही नेते होते ते पुन्हा परतीच्या मार्गावर आहेत का, तशा काही चर्चा आहेत? कारण कसं आहे की माणसांचे निर्णय, वस्तूंचे निर्णय, निर्जीव वस्तूंचे, हे नियम क्रमांक 3 क ब अ प्रमाणे घेता येतात. माणसांचे निर्णय नियम क्रमांक 3 क ब अ प्रमाणे घेता येत नाहीत. ते व्यक्तिपरत्वे, स्थानपरत्वे बदलत असतात. काय परिस्थितीत त्याने निर्णय केला, मग त्यावेळेला आपल्यापैकीच कोणीतरी म्हटलं की बा ठीक आहे, तुला नाही ना पर्याय तर तू जा तिकडे. मग आता तो म्हणेल की बा तुम्हीच मला जा म्हटलं म्हणून मी गेलो, आता माझा काय दोष. हे व्यक्तीप्रमाणे बदलतं आणि याची आमची राज्याची एक समिती असते, अनुशासन समिती, ती निर्णय करेल. चला. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप,
17 रात्री 18 दिवस साऊथ आफ्रिकन सफारी, 9 रात्री 10 दिवस नॉर्दर्न लाईट्स, 8 रात्री 9 दिवस दुबई अबुधाबी, 5 रात्री 6 दिवस व्हिएतनाम कंबोडिया, 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.